असा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी म्हणण्यापेक्षा सेवेकरता निवडलेला अभंग मी एरवी म्हणत नसतो. तीर्थाव जर कीर्तन असेल तरच सेवेकरता म्हणतो आणि खरंच सेवा पण करतो. तीर्थाव प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी विटेवरच्या मालकांचा अंतकरण निळोबारायांचा अभंग आहे. वारकरी संप्रदायातल्या अधरीव संतांच्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या मतानुसार निळोबारायाच्या नंतर कोणाचाही अभंग कीर्तनात स्वीकारलेला नाही. म्हणजे वारकरी संप्रदायातल्या तज्ञ लोकांनी किंवा निष्ठावंत लोकांनी भंगिरे गाण्यावर कीर्तन करतील. विठाला विठाला एवढा मोठा अधिकार निळोबाराय लाडके शेवटचे लढीवाळ संत संत शिरोमणी निळोबाराय नमूद करतात, मी संतांचा महिमा प्रतिपादित असताना किती वर्णन करू की संतांचा महिमा इतका मोठा आहे की तो कुणालाही वाखाणता येणार नाही. कधी कधी देव वाखाणता येईल, देव सांगता येईल, पण संत सांगत असताना पूर्ण विरामच नाही, ते शेवटचं टोकच सापडत नाही. इतकी मोठी संत आहेत. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल बोलण्याचा प्रयत्न करेन. मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भावयुक्त अंतकरणाने नित्याप्रमाणे पैठणच्या मालकांची ही वारी या षष्टीच्या उत्सवामध्ये उन्हा तान्हाची पर्वा न करता या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील तमाम वारकरी सात्विक सदाचारी पुण्यशील सज्जन लोक या प्रतिष्ठानला धाव घेतात, पैठणकडे धाव घेतात. मालकाच्या दर्शनाच्या अपेक्षेनं या मातीची धूळ अंगाला लागावा या भावनेनं या महाराष्ट्रातून तमाम वारकरी इकडे धाव घेत असतो. 4 पर्वाला जाणारे वारकरी असतात. वारकऱ्याची व्याख्या नीट लक्षात ठेवा. 4 पर्वाला जाते ते वारकरी. एक पंढरी पर्व, एक आळंदी पर्व, एक पैठण पर्व आणि एक देहू पर्व. या 4 पर्वाला जातात ते वारकरी आणि बाकीच्या पर्वाला जातात ते कापडी. विठाला विठाला एक जणानं सांगितलं, महाराज मी 25 वेळेस 4 धाम केले, गळ्यात तुळशीची माळ जरी असली तर असू दे ना, पण तू कापडी झालास, वारकरी नाही. वारकरी होण्यासाठी पैठणच्या मालकांकडे यावं लागेल, वारकरी होण्यासाठी देहूच्या मालकांकडे जावं लागेल, विजयला जावं लागेल, वारकरी होण्यासाठी कार्तिकी वारीला आळंदीला जावं लागेल, वारकरी होण्यासाठी आषाढीला पंढरीला जावं लागेल. आणि 4 पर्व वारकऱ्यांचे अधिष्ठान आहेत. तुम्ही म्हणताल महाराज एवढे पैसे खर्चून माणसं इकडं तिकडं जातात, जाऊ नका असं कोणी सांगितलं नाही. जा ना, ज्याला त्याला वाटा मोकळ्या आहेत. तुम्ही गाथावाचा लक्षात येईल तुम्हाला. चला तुमच्याकडे पैसे आहेत, शरीर तुमचं सदृढ आहे, तुम्हाला बाहेर फिरण्याचा छंद बी आहे, माझ्या भाषेत सांगावं लागेल नाद बी आहे, त्याच्यामुळे तुम्ही जात असाल, काही नवल नाही. तुम्ही अख्खं ब्रह्मांड जरी पालतं घातलं, पैठण देहून आळंदीन पंढरी पाहिली नसेल तर चार तुमचं चुलीत गेलं. विठाला विठाला काही काही जरा जुरा पुस्तकं वाचिणारे सुंबळे इचकितेत, त्याला तुळशीच्या माळा नसत्यात, त्याला खरूज येते तुळशीची माळ घातली की. मग ते म्हणते हे कस काय वारकरी असं बोलते. अरे आम्ही सांगत नाही, ब्रह्मवेत्ते तर 4च आहेत आणि तू तर 10-5 पुस्तक वाचून ब्रह्मवेत्ता होऊ शकत नाही सुंबळ्या. पण अप्रतिम असे ज्याची संख्या नाही एवढे जरी ब्रह्मवेत्ते झाले तरी वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. हे नामधारका बरोबर
गावकरी करू शकत नाहीत. ते आळंदी पंढरी देहू पैठणचा वारकरी म्हणजे ब्रह्मवेत्यापेक्षा मोठा असतो. फक्त तंबाखू खात जाऊ नका. काय होतंय, तुम्ही करता सगळ्या गोष्टी, कोट्यावधी रुपयाचा धंदा आहे, पण हातचा चुकला की गणित चुकत. तुम्ही एवढ्या श्रद्धेनं वाऱ्या करता पण नियम चुकत आहे, याच्या करता पदरात दगड पडत आहेत. विठाला विठाला. माझ्या पैठणच्या मालकाच्या दरबारात तुम्ही धावत आलेली सर्व ही सात्विक सदाचारी पुण्यशील मंडळी, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, वंदन करतो, दंडवत करतो. कारण या वारीमध्ये कोणी एखादा असेल की त्याच्यावर माझ्या पैठणच्या मालकांची कृपा झालेली असेल, आणि आधा कदा तो या वारी त्या मातीत फिरत असताना त्याच्या उमटलेल्या पावलावर गेलेलं वारं, त्याच्या धुळीचे कण रजकण कधी कधी गिरगावच्या बाळूच्या अंगावर सुद्धा आदळत असतील. मी सुद्धा पुण्यवान आहे, नशीबवान आहे, म्हणून तुम्हाला प्रणाम करतोय. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. का तुम्हाला प्रणाम? तुम्ही पैठणच्या मालकांच्या दरबारात आहात, पुण्यवान आहात तुम्ही. कोण जाणो तुमच्यात कोण एखादा साक्षात्कारी अधिकारी पुरुष असेल. माणसं कीर्तन करतात म्हणजे फार छाने असतात चांदरबो, असं नाहीये. यांच्यात सुद्धा नियम सांभाळणारी इतकी मोठी हजारो कीर्तनकाराला त्याच्या भक्तिसूत्राला पलीकड लोटतील इतकं यांचं भक्तिसूत्र मोठं असतं. वैकुंठवासी बंकट स्वामी गुरुवर्य कधी करती विद्यार्थ्यांना असे दटवायचे, अभ्यास नाही केला, काही नाही. मोठ्यांचं वाक्य सांगतो, मी पाहिलं नाही स्वामींना. ते दटवायचे, रागा भरायचे, टोपी नाही घातली की रागवायचे. वारकरी संप्रदायाचा दंड की टोपी घालावा, केस कमी असावा, धोत्रा असावा, दंड के संप्रदायाचा. एका बाईनं 1.5 किलो सोनं घातलं, पण ती म्हणली मला कुंकू लावायचा लयच कटाळा आहे. मग वा, तुला आहे कसं कोणी म्हणेल? मूर्खपणा आहे ना तो, मूर्खपणा आहे. आपल्या संप्रदायाचा दंड की वेशवार करायचा असावा. आचरण कोण तपासायले? कारण बायकायपाशी मोबाईल देताना कुलूप लावून देतात. ती कौरक ते काचीच किती, तिला मोबाईल उघडत नाही. तुमचे मोबाईल बायकोला उघडत नाहीत, तर तुमचं हृदय उघडल का? तुमच्या हृदयात, तुमच्या अंतकरणात किती गदळ आहे ज्याच्या त्याच्या बायकोला कळत नाही, पण कपडे तर दिसतेत ना. विठाला बटवायचे स्वामी. आणि सगळे विद्यार्थी संध्याकाळी झोपली की ते दार उघडायचे आणि सगळ्या झोपलेल्या विद्यार्थ्यांना झोपीत नमस्कार करायचे, प्रणाम करायचे. स्वामींना विचारलं एक जणांना, असं का करता? कोण जाणे याच्यातला कोण योगी होईल, कोण तपी होईल, कोण सिद्ध होईल, कोण अनुरागी होईल, कोण मोठं वैष्णव होईल. आणि अदा कदा त्यांचं भलं व्हावं याच्याकरता मी त्यांना दटवत असतो. पण नको बाबा, ते झोपी गेल्याच्या नंतर त्यांना प्रणाम करायचे. हा स्वामींचा अधिकार तेवढा असताना मी तर त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कण सुद्धा नाही. तुमच्यात बसलेल्या कोणावर शांती ब्रह्म नाथांची, माझ्या पैठणच्या मालकांची काय कृपा तुमच्यावर झालेली असेल, तुम्हालाही प्रणाम करतो. विठाला दरवर्षीप्रमाणे खैरमोडे महाराज पालखी सोहळा इथे प्रतिष्ठानला आणतात, पैठणला आणतात. त्र्यंबकला सुद्धा त्यांचा पालखी सोहळा असतो. मी त्र्यंबकला जातो, तिथं कीर्तन नसतं त्यांच्याकडे, पण माहीत असतं मला ते येतात तिथं म्हणून. कारण वाऱ्याला ठराविक महाराज जातात, वारी ठराविक महाराज करतात. वारीसाठी खूप जन्माचं पुण्य लागते, त्यालाच वारी घडत असते. ज्या वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला, मृदंगाचार्याला, भजण्याला वारी घडते, त्यानं समजायचं आपल्या बाप दाद्याने पुण्य आपल्याला कमवून ठेवले, आपल्याला वारीला जाण्यासाठी भेटते.
आयुष्यभर श्रीमंत माणसाच्या घरची माणसं मेल्यावर श्राद्धाच्या कीर्तनाला पकवाद वाजवायला भजन करायला जायला भेटते हे त्याचं पाप धुवाला विठाला विठाला ज्या भजनाला आणि मृदंगाचार्याला आणि कीर्तनकाराला आळंदी पैठण देहू पंढरीची वारी घडते कळत न कळत झालेलं त्याचं पाप धुण्यासाठी इथे येते त्याचे पूर्वज सुद्धा वरून प्रसन्न होतात खैरमोडे महाराजांचा हा पालखी सोहळा हे वाढव रे जरस कर देव चांगलं करेल तुझं कर 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 नित्याप्रमाणे दरवर्षी त्यांची पैठणच्या मालकांची वारी असते मला असं वाटतं तिसरं का काय वर्ष मी दरवर्षी इथं कीर्तन मालकाच्या दरबारात घंटा अर्धा घंटा मालकाचं चिंतन नामस्मरण भजन करण्याचा योग मला त्यांच्या दिंडीमुळे येतोय माझं परम भाग्य आहे खैरमोडे महाराज तुम्हाला धन्यवाद तुमच्या दिंडीत जी मायमावल्या चालतात काही सत्पुरुष चालतात जे मृदंगाचार्य आहेत विनेकरी आहेत पताकावाले आहेत हे अब्दागिऱ्यावाले ते सगळ्यांना तुळशीवाल्या मावल्या असतात हंड्यावाल्या असतात या सगळ्यांना प्रणाम करतो की त्यांना गावापासून इथपर्यंत चालत येता येते मी काय घरी बसून काच लावून इथपर्यंत येतो गाडी म्हणून तुम्हाला प्रणाम करतोय विठाला विठाला मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुम्हा सर्व वारकऱ्यांना चोपदारांना प्रणाम करतो गोड तुमचे आवाज आहेत सन्नर महाराजांचं मृदंगावर गोडसं प्रभुत्व आहे तुम्हालाही प्रणाम करतोय काय त्यांचा महिमा वारंवार किती महिमा असेल संतांचा काय महिमा आहे महाराज परवाला मी बीजेला गेलो दरवर्षी जातो म्हणणं याच्यात मला माफ करा मला माणूस केलं याच्याकरता जातोय मला जर शेळी मेंढी कोंबडं काही केलं असतं तर सतारबाईने एकादशीला कापलं असतं मला माणूस केले सांगणं सुद्धा मूर्खपण आहे हे दोन उत्सव जवळ आहेत बीजेचा आणि षष्टीचा महाराज काय काळापाशी दरारा असेल यमापाशी दरारा असेल पैठणच्या मालकांचा आणि देहूच्या मालकांचा काय दरारा असेल महाराज तुमच्याकडे किती कोटी रुपये असल्यावर यम तुमचं ऐकन नाही ऐकत नाही 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 हे काय असं होते करा करा पुन्हा तिथं हात घालू नका एकदा वाढ्यावर शेदोनशे मंत्री एका जागेवर बसले मंत्री विद्यमान एका जागेवर बसले आणि त्यांनी ठरवलं दक्षिणेच्या राजाला वायरलेस करायचंय दक्षिणेचा राजा कृष्ण भाऊ यमानं तिथून यायला आधी फोन केलाय तुमच्यातलेच 5-6 मी या 7-8 वर्षात नेणार आहे यम सांगतोय यम 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 सांगतोय ऐकत नाही मंत्र्यांचं यम आमचे महाराज बसले 200-400 एक जण म्हणला मला गाथा पाठे एक जण म्हणला ज्ञानेश्वरी पाठे एक जण म्हणला मला लय गाता येते एक जण म्हणला मला पकवादाचे लय बोल येत एक जण म्हणला कीर्तन लोक लय ऐकत येत कीर्तनात जसं बोलतो तसं वागतो त्याला महाराज म्हणायचं भगवान शिवजीनं सांगितलेल्या मृदंगाचं सूत्र जे डोक्यात ठेवतो त्याला मृदंगाचार्य म्हणायचं ज्ञानोबराय तुकोबरायच्या ज्या अभंगाला सूर लावतो त्या अभंगाला अर्थच दृष्टी जशी ती ठेवून वागतो त्याला भजन्या म्हणतात आणि गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणं म्हणजे महाराज नाही हा बुद्धीचा प्रकार आहे एखाद्याची बुद्धी चांगली असल्यावर ते मुसलमानाला पण पाठ होते युम पठाण मुसलमानच आहेत ना संभाजीनगरचे त्या ज्ञानेश्वरी पाठ आहे काय ताण नाही त्याच्यावर बुद्धीचा प्रकार कापरासारखी बुद्धी असल्यावर मुसलमान पण पाठ करते म्हणजे पाठ करणाऱ्याला फार महत्व द्यायचं नाही ज्ञानेश्वरी सारखं गाथ्यासारखं जो वागतो त्याच्या बुटा सगळं पाय जा विठाला अशी काही महाराज मंडळी बसली त्यांनी यमाला सांगितलं आमचं काही ऐकता का यमान सांगितलं अद्याप नाही तुम्हाला पण घेऊन जाणार
नाही ऐकत यम. आपण ज्यांचं भजन करतो का त्यांचं यम ऐकतोय. ज्या मालकांच्या दरबारात आपण आहेत त्या नाथांचं, माझ्या नाथबाबांचं, माझ्या पैठणच्या मालकांचं यम ऐकतोय. माझ्या देहूतल्या मालकांचं यम ऐकाय. दोनच मुद्दे तुमच्या पुढे मांडतो, पूर्णविराम करतो. नंतर पुन्हा एक कीर्तन आहे इथं. काळावर यमावर सत्ता, या दोन वाऱ्या अत्यंत जवळ आहेत. विजेचा उत्सव आणि षष्टीचा उत्सव. दोन्ही मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. पण इथं मालकांच्या दरबारात इथून सुरुवात करतोय. पैठणचे मालक जात राहिले. मालकांचं शरीर म्हणण्यापेक्षा मला लाज वाटते, माझी लायकी नाही त्यांच्या शरीराला पार्थिव म्हणण्याची. ते चौघाच्या खांद्यावर येतं. निसर्गाचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, आयुष्य मोजून आहे. देव जरी सृष्टी लोकात मृत्यू लोकामध्ये जीव दशेला आला तर त्याला सुद्धा तुमच्या आमच्या सारखंच माप आहे. येरती पामर जीव किती. रस्त्याने जात असताना कुण्यातरी एका माऊलीच्या अंतकरणात थोडीशी शंका आली आणि तिनं सहज उद्बोधलं. तिच्या मुखारविंदातून पडलं, कागबाई यांना आजच वेळ होती का जायला? मागे पुढे जाता येत नव्हतं का यांना? एवढी लोक यांचं ऐकतात. मोठी मोठी विद्वान इथं दर्शन करता येतात. किती विद्वान सांगू का? आपल्या महाराष्ट्रात शास्त्री पदवी घेऊन आलेला व्यक्ती इथली स्वाक्षरी असल्याशिवाय शास्त्री पदवी खरी होत नव्हती. त्या काळातली गोष्ट सांगतो. आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे, त्याच्यामुळे सह्या करायचं काही काम नाही. त्या काळात मोजके शास्त्री येत होते, त्याच्याकरता इथली सही लागायची. आनंद आश्रमात काशीत शास्त्री पदवी दिलेली ती हरिपंडितांनी किंवा नाथबाबांनी तपासल्याशिवाय तो परिपूर्ण शास्त्री होत नव्हता. मग ती बाई म्हणत असेल ना, उत्तर भारतातून आचार्य, पंडित, यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी, शास्त्री इथं पार पडायला येतात. त्यार्थी पैठणच्या मालकांचा अधिकार किती मोठा असेल. यांना कळत नव्हतं का ते? आम्हाला सांगता येत नाही का? आपल्या बाजूलाच एक मुलगी वाटे लावायची, तिच्या शिदोरीचा कार्यक्रम आहे. तिची सासू आलेली आहे, सासरा आलेला आहे, तिचे मालक आलेले आहेत, तिची ननंद आलेली आहे, तिचे धीर भाई आलेले आहेत, तिच्या सासरच्या सगळ्या लोकांना नवी कपडे केलेली आहेत. लाडू, करंजा, अनारसे या सगळ्या काही गोड पदार्थाच्या शिदोऱ्या माठ भरून केल्या, डेरे भरून केल्यात. पूर्वीच्या काळात डब्बे नव्हती ना. हा 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. 7-8 बैलगाड्या झुपल्यात. त्या बैलाच्या पाठीवर झुली आहेत, घाट्या घुंगऱ्या आहेत, त्याला सारणे बांधलेले आहेत. धुरापासून जोपासून पाठीमाग साठ्यापर्यंत दोरीनं ताणून घेतले, आपटत आणल्यावानी. त्याच्यात सगळी माठं भरलेली आहेत शिदोऱ्यांची. ते फुटू नये याच्याकरता साळीच्या तणसाच्या चुंबळी केलेल्या आहेत. आणि मोठ्या उल्हासानं त्या बैलगाड्यांच्या पुढे डफ वाजतात. वाजत गाजत ती शिदोरी ती मुलगी तिच्या सासरी नेऊन घालायची. थोडं वितुष्ट आलतं. तिच्या सासूचं म्हणा, तिचं म्हणा, तिच्या सासऱ्याचं म्हणा, तिच्या नवऱ्याचं म्हणा, थोडं जमत नव्हतं. असेल काहीतरी थोडस कमी अधिक. पाहुण्या राहुण्यांनी मिटवलं आणि मग तिच्या आईने विचार केला, आता जा माय, तू नांदण्या करता जा, सुखानं राहा आपल्या सासरी. आनंद वाटतो मायबापाला मुलगी सासरी राहिली की. आपल्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आहे, बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे. ज्या दावणीला बांधली त्या दावणीचं वैरण खाणं गाईचं कामेन, ज्या घरी दिली त्या घरचा प्रपंच करणं या भारतीय संस्कृतीतल्या मुलीचं काम आहे. आदरानं, आतिथ्यानं, भावनेनं, श्रद्धेनं ती
तिथल्या लोकांवर देवा इतका जीव लावून प्रपंच करणं हे भारतीय संस्कृतीतल्या पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील घराण्यात जन्माला आलेल्या मुलीचं काम आहे. आई वडिलांनी पाहुण्या रावण्यांनी सांगून ती जाण्यास तयार झाली. मोठ्या आनंदानं शिदोरी घेऊन वाट लावत होते. तेवढ्या अवकाशात समोर ती यात्रा चालली. या पवित्र महाराष्ट्रातील तमाम वारकरी, एक जण सहज म्हणला, महाराज त्यावेळेला फोन नाही, चॅटिंग नाही, इंटरनेट नाही, व्हॉट्सअप नाही, पेपर नाही, टीव्ही नाही, रेडिओ नाही, कसं कळालं असेल हो? अरे सुमळ्या, पैठणच्या मालकाच्या त्या यात्रेला 33 कोटी देवता होत्या. हे तुमच्या माझ्यासारखी भंगिरी कशाला तंबाखू खाऊन रस्त्यान थुकायला? दिंडीत चालली, रस्त्यान मोसंबीचा बाग लिगला की घातलाच हात, शिळीचा दुसरा अवतार. हो, ओरडीत मोसंबी बाहेर. कशाला मरायला चालली, फुकून घ्यायला काय माहिती. काय करायचं, कोण कशा आपल्यासारख्याला संदेश येईल होय तिथं? लायकी एक आपली त्यांच्या सोबत चालायची. मूर्खपणा सगळा. देवता अंत्यविधीला सुरुवात होती सर्व, पण ती तुमच्या माझ्या रूपात होती. आणि सगळी सुरवर त्या बाईचं ऐकत होती. ती घरापुढून दारात ती समोर चालल्याबरोबर तिचा कसनुसा चेहरा झाला. सगळ्यात लोकांचे चेहरे कसनुस आहेत, पण कशामुळं? नाथबाबा का गेले असतील? एक सांगू का तुम्हाला? आजचा हा पवित्र दिवस आहे. संत ज्या दिवशी येत असतात तो दिवस सुद्धा पवित्र असतो, आणि संत ज्या तिथीला जात असतात ती तिथी सुद्धा पवित्र असते. ती तिथी सुद्धा पवित्र असते. ती तिथी सुद्धा पवित्र असते. आज किमान 10 ते 12 लाख लोकायला 1 रुपयाची चिठ्ठी न फाडता फुकट 2 टाइम जेवायला आहे. कोण्या तिथीवर? या षष्टीच्या तिथीवर. फक्त इथलं सांगतोय. आणि महाराष्ट्रभर पैठणच्या मालकांची कुठे कुठे मंदिर आहेत. महाराष्ट्रभर देहूच्या मालकांची मंदिरे आहेत. बीजेचा उत्सव आणि षष्टीचा उत्सव महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रभर. याच्या पलीकडे सांगू का? पैठणच्या मालकांची नाते कर्नाटक मध्ये पण आहेत. नाते, रक्ताचं नातं पैठणच्या मालकांचं. जरा त्यांचा इतिहास वाचा ना. बहिणी कुठं दिलेल्या, कोण कुठं दिलेलं, काय कुठं दिलेलं, थोडासा इतिहास वाचा ना. त्या टीव्हीवरच्या भंगिऱ्याची ती चित्रण मालिका पाहण्यापेक्षा जरा यांचं वाचा ना. देव तुम्हाला वाचवील. आपल्याला सवय लागली घाणेरडं वाचायची. पण उत्सव चालू आहे म्हणजे महाराष्ट्रभर आजच्या तिथीला मिष्टान्न फुकट आहे. फुकट म्हणजे ज्या दिवशी पैठणचे मालक विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात पोचले ती तिथी सुद्धा पवित्र. ज्या दिवशी पैठणचे मालक जन्माला आले तो दिवस सुद्धा पवित्र. याच्यासाठी पवित्र म्हणायचं या तिथीला. देवता ऐकत होत्या, निष्ठावंत वारकरी ऐकत होते. किती बाई फुटफुटत होती. एक जणांनी विचारलं, का ग बाई तू अशी रागा का भरली? काही नाही म्हणे, आज एवढा मोठा आमचा आनंदाचा उत्सव, इतक्या दिवसापासून सोयरे धायरे सगळी आमच्यासाठी नाक मुरडत होती, माझ्या मुलीसाठी अशी घाणेरडी बोलत होती. आज माझी बाई चालली आणि त्यातली त्यात काय हा अपशकुन? हे काय आडवं जात आहे? देवता विचारत होत्या, जिथं पिकतंय तिथं इकतच नसतंय. एखाद्या वेळेस तिला पैठणचे मालक कळालेच नसतील, कळाले नसतील. तुम्हाला एक सांगू का? आळंदीतले मालक, देहूतले मालक, पैठणचे मालक हे कळण्यासाठी निष्ठावंत वारकरी व्हावं लागते. ग्रंथ वाचिले, फार मोठा अभ्यास केला, 400-200 कोटीचा मठ बांधला, म्हणजे हे कळते ते डोक्यातलं काढून टाका. हे महात्म्य कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागेल. त्याच्याशिवाय नाहीत कळत माणसं.
झाल्याशिवाय कळणार नाहीत. तुम्ही यती झालात तरी नाही कळायचं, ब्रह्मवेत्ता झालात तरी कळायचं नाही. बाकीचे तर सोडून द्या नदीला. हे कळण्यासाठी वारकरी. तिला कळालं नसेल मालकांचा अधिकार किती मोठा आहे. ती बोलून गेली सहज. स्त्री भाव आहे, स्त्री स्वभाव आहे, चंचल वृत्ती आहे. मनात विचार केला आजचाच वेळ होता का जाण्यासाठी. सगळ्या देवता विचार करत होते काय बाई येडपट आहे, हिला घेऊन जावं का. यम त्या यात्रेत होता. यम त्या यात्रेत आहे. पैठणच्या मालकांच्या त्या यात्रेत दक्षिणेचा राजा यम आहे. त्याला सुद्धा चीड आली. काय बजबज बोलायली बाई, हिला घेऊन जाऊ का. पण तिचं मृत्यूचं पत्र यमाकडे आलेलं नव्हतं. आणि मृत्यूचं पत्र काशीतले मालक आणि पैठणचे मालक हे, काशीतले मालक आणि पंढरीतले मालक यमाला देत असतात. यमाकडे हे पत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यम कोणाला घेऊन जात नाही. इतकं मात्र खरं. राग आला यमाला, राग आला. आणि यम फुटफुटत पाया आपटीत आपटीत पुढे चालला. तेवढ्या अवकाशात खांद्यावरल्या पैठणच्या मालकाने यमाला आवाज दिला, ए दक्षिणाधिपती, ए दक्षिणाधिपती, हे दक्षिणेचे राज, इकडे या. यमानं विचारलं काय महाराज. जाऊ दे गडे, आपण 2-4 दिवसाला जाऊ. यम आश्चर्यचकित होतोय. एवढा सरादाम केलेला, सगळ्या काही वस्तू तिथं नेऊन टाकलेल्या. आता इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास यमादी सर्व लोक या यात्रेकरता हजर येत. आता करायचं कसं. यमाने विचार केला लग्नाचा घातलेला मांडव जर मोरडा तर लोक कुटबुट करतात कोंबड्याच्या चुरल्यावानी. नेमकं काय झालं, कशामुळे मोरडं, काय झालं काय झालं हे तितकं. ते ह्यो घाटा इतका सोपा आहे. ते का कोरोनातल्या सारखं थोडंच होतं. हात लावायचं म्हणून तशीच म्हातारी बांधून टाकली आणि टेंभा लावता लावता तिच्या भावाळ्या हल्ल्या. ते कोरोनामध्ये माणसं हात लाईनं गेले ना, पेटवायच्या टायमाला म्हातारीने जांभळी दिली लाकडावर. आणि मग माणसं म्हणले म्हातारी जितीचे. पुन्हा घरी आल्यावर 9व्या दिवशी मेली. ते काय तसा थोडा कारभार आहे. ते पैठणचे मालक आहेत. यमानं विचार केला मालक हे सगळं कसं काय. ते काही सांगू नकोस रे, जाऊ दे बाबा, आता हे सगळं मोडून टाके. यमानं विचारलं बांधलेली तिरडी बघून घेतील बाकीचे लोक, हुशार आहेत म्हणले आमची माणसं. आणि एरवी मसनवाट्यातले माणसं लय हुशार असतील. इकडे नसं नका द्यायची हुशारी. सोयरीक जमीनारे पहिले बरं का, आताचे नाही. वळहाय पस्तूर बिड्या वडीत जाईत 1-1, 1,500 वाढिण्यासाठी. 2,000 आली, 3,000 आली. काहीच्या त्या बिड्यानं वळहाय पण पेटल्या, उकंडे पेटले. आता बंद झालं पूर्वीच्या काळात. आणि आता मसन वाट्यातले शहाणे इकून लाकूड लाव, तिकून लाव, खालून लाव, वरून लाव. इतक्या जोरात आळडू तू कधी कधी वाटते सगळे लाकडं काढून यालाच वटकन दिलं पाहिजे. असे मग आता त्या काळात का नसतील का. पैठणच्या मालकानं दक्षिणेच्या राजाला सांगितलं काळजी करू नकोस, तू फक्त आता मला एकदा वापस येऊ दे, बाकीचं हे सगळं करतील. दक्षिणेच्या राजाने विचारलं चौघायचा काय मिळेल खालच्याचा. काय नाही म्हणले, पुन्हा यांच्या खांद्यावर जाणार नाही मी. काय अधिकार शक्ती असेल हो, नाही जाणार मी यांच्या खांद्यावर पुन्हा. यमानं विचारलं मालक वापस यावं लागते. हो. काही चाललं नाही यमाचं, काही चाललं नाही. यमा इतका निर्दयी जगात कोण नाही. नाही त्या यमाशी करुणा, करुणा विषय नाही त्याला. यमाला मोठा कळत नाही, लहान कळत नाही. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे का, काही कळत नाही त्या यमाला. इतका निर्दय्यम, इतका कठोर हृदय्यम. पण या मालका पुढं असं ततमम पण करीत नाही. पैठणच्या मालका पुढं काहीच नाही चालत, काहीच नाही चालत. लगेच सुतुळ्या तोडल्या. तू कमल काला, तू कमल काला,
खाली टेकलं ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची क्रिया दाटली. पाणी होतं डोळ्यात, पण दुःखाच्या अश्रूत सुखाच्या अश्रूत फरक झाला, बदल झाला. सुख अश्रू, आनंद अश्रू डोळ्यातून येऊ लागले. पिलगून अंगावरती पडले, प्रत्येकानं पाय कवटाळले आणि परत आले. चलता चलता त्या स्त्रीला सांगितलं, माय आनंदानं वाटी लावीला. काय मोठा पुरुषार्थ असेल महाराज, किती मोठा पुरुषार्थ. यमाला बोलून घेतलं. मालक काय काम आहे? मुजरा करीत होता. यम मुजरा करीत होता. मुजरा. 2 पुरावे सांगतो तुम्हाला, पैठणच्या मालकाचा एक आणि देहूच्या मालकाचा एक, आणि पूर्णविराम करतो. मुजरा केला. काय काम आहे मला? काही नाही, आपल्याला जायचंय. बर, कधी जायचंय? तू फक्त सोबत राह. आणि यमाला सोबत घेऊन चालत 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 अनंत पाप्यांचं पाप धुणाऱ्या पवित्र गोदामाईच्या तीरावर नेलं. यम विचार करत असेल, जायचं म्हणणाऱ्या लोकांची वेगळी प्रक्रिया असते. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुद्धा सांगतो आता घंट्या 2 घंट्याचे, म्हणून ती लावली होती. दुसरी बाई पाहायला गेलो, तिनं 1400 रुपये महिना सांगितला आणि एकच टाइम येईल. आणि तिनं सांगितलं टोपलं भरच भांडे घाशीन. मग महाराज जेवला तरी त्याची परात त्याच्यात तोंडावर फेकून हाणी. हे आपल्या श्रीमंत्या आता, आपल्या श्रीमंत्या. इथं लक्ष्मीचा पती भांडे घासायला, लक्ष्मीचा मालक इथं भांडे घासायला. काय माझ्या पैठणच्या मालकांची श्रीमंती असेल, किती मोठी श्रीमंती असेल. महाराज ज्या सासू सासऱ्यानं 72च्या दुष्काळात 1 टायमाच्या भाकरी खाल्ल्या, भाकरी नाही ज्वारीच्या आणि गव्हाच्या नव्हत्या, मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबाड्या खाल्ल्या, भाजून मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्या. या जरा अशा टिकल्यावाल्या आपल्या म्हाताऱ्या सासायला विचारी जा ना, जरा अशी लाज वाटू द्या तुम्हाला. अशी जात जाण सासू जो विचारा ना, तिच्या मांडीवर हात टेकून, आत्या तुमचं आता 70 वर्ष वय झालंय, 80 वर्ष वय झालंय, तुम्ही 72चा दुष्काळ पाहिला, तुम्ही कसे भारी भारीचे लुगडे घातले, आता तर तुमच्या टमाट्याला तुमच्या साड्या आहेत. हो टमाट्याला, हो तुमच्या वांगी गोभीला सुद्धा तुमच्या साड्याची कंपाऊंड येतं. तुमच्या सासवाईनं कोपनचे लुगडे नेसले, कोपनचे राशनमध्ये, कोपनमध्ये त्याला कोपनचं लुगडं म्हणायचं, ते लुगडे येत होते, ते लुगडे ते नेसले. आणि पोटाला चिमटा देऊन 4-4, 5-5 एकर जमिनीच्या 15-15 एकर जमिनी केल्या. जराशी या चांगल्या भारीच्या साड्या नेसणाऱ्यानं जराशी लाज नदीला ठेवू नका. कधी कधी त्या सासूचं लुगडं धुत जा, तुमच्या झोपीत भिताडा अंगावर पडन. झोपीत मसनवाट्यात याचं काम पडणार नाही, भिताडा सगळं ठोकावं लागल. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायल्या, म्हणजे ही बिनलाजेपणाचा कळत झाला ना. विठाला विठाला विनोद नाही माझ्या माईनं. ज्यांनी आपल्यासाठी जीव झिजवलाय त्यांचं काम करत जा. ऐका माझ्या माईनं, तुम्ही ज्या दरबारात तुम्ही रक्ताच्या नात्यातल्या लोकांचे कपडे धुण्यासाठी तुमच्या हाताला येल्डिंग होती, म्हणजे वाकत नाही तुमचा हात, त्या येल्डिंगचा टाका तुटत नाही. ते सासूचं लुगडं धुवाला, सासऱ्याचं धोतर धुवाला. काय माझ्या मालकाची श्रीमंती, माझ्या या मालकाच्या धर्मपत्नी गिरिजा काकींचे पितांबर धुण्यासाठी, पैठणी धुण्यासाठी जगाचा बाप येत होता. माझ्या पैठणच्या मालकांचं पितांबर धुण्यासाठी विश्वाचा बाप येत होता. काय करायचं द्यायला मोठेपण, हे तुमच्या आमच्याकडे मोठेपण. आमच्याकडे मलेशियाहून कुत्रं आणलंय, हे दारात बांधलंय. 4 पायाच्या कुत्र्याची 2 पायाचं कुत्रं सेवा करायलंय, आणि ते सांगायला आमच्याकडून मलेशियाहून कुत्रं आणलंय, मलेशियाहून. अरे ह्या कुत्र्याचं काय सांगतो, 4 पायाच्या. तुझ्या घरातले सगळे 2 पायाचे कुत्रे कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे, ते पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि तो जगाचा बाप इथं कपडे धुण्यासाठी होता, विश्वाचा बाप. किती पागल झाला असेल महाराज. पागल येडं होण्याला सुद्धा सीमा आहे बरं, येडं होण्याला सुद्धा सीमा असती, पागल होण्याला संदर्भ सीमा असते. किती पागल. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे मालक, चंदनाचा गंध विटेवरच्या हरी हे दैवत आहे त्यांचं.
त्या देवाला चंदनाचा गंध लावायचे. कोणाला? देवाला. आणि श्रीखंड कोण? महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हातानं आपल्याला धातूच्या मूर्तीला गंध लागावा याच्या करता चेतन देव पागल झाला आणि ते चंदन उघडीत होता. चेतन चेतन प्रत्यक्ष चेतन नाव माणूस नाही, प्रत्यक्ष आज अजित परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न जगाचा बाप स्वतः चंदन उघडायचा आणि चंदनाची वाटी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हातात द्यायचा आणि ते हातात देवानं उघडलेलं चंदन कोणाला लावायचे? नाथ बाबा धातूच्या मूर्तीला. आणि धातूच्या मूर्तीला तिकडं बोट लावल्याच्या नंतर हा इकडं नाचायचा. कुठं? चौकात. कोण? पंढरपुरातला मालक. अबीर गुलाल नाथा घरी नाचे माझा. जगाचा बाप नाचायचा, जगाचा बाप. आपल्याकडे काय उग जरासं कोणी मागं पुढं केलं की माणसं इतके फुगून जातात कोकण्या मशिवानी. माझा काय थाटन, माझं काय वैभव. अरे 7-8 दिवस असते आभाळाच्या सावलीसारखं सुंबळ्या लय येड्यावानी नाचू नको पख तुटलेल्या कोंबड्यावानी. काय खरं नसतं. विश्व ज्याच्या ताब्यात त्याला जगाचा बाप म्हणतात आणि हा जगाचा बाप तिथे. महाराज काय अधिकार असेल? यमाला नेलंय. गळ्यात माळा आहेत मंजुळाची, तुळशीच्या मंजुळाची माळ आहे. आजच्या या ऋतूमध्ये जी फुलं आहेत त्या फुलांची माळ आहे गळ्यामध्ये आणि पवित्र गोदामाईच्या तीरावर. काय अधिकार आहे तीर्थाचा? किती मोठा अधिकार आहे तीर्थाचा. मी नर्मदा परिक्रमा करायला गेलो. 72 दिवस लागले मला. 3600 किलोमीटर चाललो. तेव्हापासून बसून कीर्तन करायचं संपलं. आता गोळ्याही संपल्या नाही. तर मी ज्या वेळेला मध्य प्रदेश मध्ये गेलो ह्याजही सोबत होता. माझा ड्रायव्हरही काही दिवस आलता मला गोळ्या वगैरे घेऊन. एकदा अजय माझ्या पायाला फोडा आल्यामुळे बूट घेऊन आलता इकून दुसरा. तो तिथल्या काही तपस्वी लोकांनी सांगितलं, महाराज नर्मदा मैयाचा पुरुषार्थ फार मोठा आहे, पण गोदावरी मैयाच्या परिक्रमेचा पुरुषार्थ मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही. मला तिथं गेल्यावर कळालं आपल्या गोदावरीचा अधिकार किती मोठा मैयाचा. हे कोणीतरी कान टोचल्याशिवाय कळत नाही. म्हणूनच तर एक म्हणे, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. काय पुरुषार्थ महाराज, किती काय गोदावरी मैयाचा पुरुषार्थ. गोदावरी मैया अशी खाली वाहत 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 खाली रामपुरी लागते. खाली पाथरी तालुक्यात तिथं रामपुरी. त्या रामपुरीला उकळेश्वराचं मंदिर आहे. भगवान शिवजीचं अधिष्ठान आहे. रामपुरीला रत्नेश्वर, पण तिथेच खाली एक उकळेश्वर अदृश्य आहे. रत्नेश्वराचं अधिष्ठान. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र तिथे येऊन गेलेत. तिथं सीताई साहेबांची नाहणी. गोदावरीचा पुरुषार्थ सांगतोय मैयाचा, या माईचा पुरुषार्थ. यमाला घेऊन गेलेत मालक पैठणची. तिथं सांगतो येतोय मी पहिल्या कडव्यावर. गाडी लांबून न्यायचा ना दे. डिझेल दुसरीकडचं असतंय. इथं काय डिझेलचं असं म्हणणं नाही, गाडीचं असं म्हणणं नाही. टायर उघडले काय आणि इंजिन तापलं काय, काहीच ताण नाही ना. त्याच्यामुळे काय चिंता नाही. सेवेकरता म्हणलोय ना अभंग, त्याचं काही एरवी म्हणत नाही मी. सेवेकरता प्राप्त प्रसंगी म्हणतो. तरी हार घातलाय तुम्ही, तितकंही मला पाप लागले. ते फेडतो मी जाताना. हारापुरते पैसे वापस देतो. विठाला विठाला इथं घेतलेल्या हारानं सुद्धा छाती उघडलं येतील. पैठणमध्ये नकोय. उकळेश्वराचं अधिष्ठान आहे. महाराज निष्ठावंत माणसाने किलोभर तांदूळ एका उपरण्यात बांधायचे. उपरनं ढिलं गठुडं बांधायचं आणि ते गठुडं उकळेश्वराच्या समोर गोदावरीच्या पात्रात सोडून द्यायचं आणि 6 मिनिटं ठेवायचं. 6 मिनिटं झाले की गठुडं वरी ओढून घ्यायचं. त्याचा भात शिजते. तो पुरुषार्थ गोदावरी माईचा. काय पुरुषार्थ महाराज, किती 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 असे लाखो पुरुषार्थ सापडतील. आणि या पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी महाराज, हिला नुसतं हिचं नाव घेतलं तर सगळे पाप धुवून जातात. वाचे म्हणता काय काय किती मोठा पुरुषार्थ. आणि त्या मयेच्या तीरावर यमाला सोबत नेलंय. चाल रे चाल चाल, घोड्यासारखं गड्यासारखं गड्यासारखं. आगा मरहा बोलूनच हाती. 500 कोटीची प्रॉपर्टी. आणि डॉक्टरनं पेपर तपासले. ते ब्लडचे, रक्ताचे रिपोर्ट, हृदयाचे रिपोर्ट, फुफ्फुसाचे रिपोर्ट, लिव्हरचे रिपोर्ट,
हे सगळे 10-15 रिपोर्ट असतील ना, MRI, CT स्कॅन, काय काय असेल ते सगळं. मी श्वासासाठी जालना हॉस्पिटलला जात असतो डॉक्टर हुसे साहेबाकडं, त्याच्यामुळं मला ही थोडीफार नावं पाठ झाली. हे सगळे रिपोर्ट तपासले, 500 कोटीची प्रॉपर्टी, आणि सगळे रिपोर्ट तपासल्याच्या नंतर डॉक्टरनं सांगितलं तुम्ही 24 तासाची सोबती येतं. डॉक्टर त्याचा सख्खा मेवना होता, बायकोचा भाऊ. हे रिपोर्ट तपासणारा कोण होता? त्याला भाकरी घालती तिचा सख्खा भाऊ. पण बायकोचा भाऊ सुद्धा यम दिसला. प्रॉपर्टी किती? 500 कोटी. डॉक्टर मारायला आहे का? याला बिमारी झाली ना. फक्त डॉक्टर म्हणले तुमच्या रिपोर्ट मध्ये इतके घाणेरडापणा आहे, इतकं चुकीचं झालंय, तुमचं शरीर आता 24 तासाच्या पलीकडे जगू शकत नाही. याच्या दळणवळण क्रिया 90% सगळ्या बंद पडल्यात. तुम्ही फक्त पाहिले जरसं बोलायले, घंट्या 2 घंट्यां माझ्याकडे पाहणार पण नाहीत. बायकोचा भाऊ यमासारखा वाटला. आणि मग म्हणला 500 कोटीचं काय करू? ते म्हणला मला द्या, मी पुन्हा एक हॉस्पिटल पलीकडे करतो, मला द्या, मला. इतका शब्द यमत नाहीत ना मेवना. बरं त्यानं काय बंदूक घेतली का? तितकं सुद्धा आवडत नाही तितका शब्द. महाराज प्रत्यक्ष यमाला सांगितलं चल, आणि इथं या पवित्र तीर्थावर नेलं. यमानं नमस्कार केला. तुम्हा आमच्या नाही पाया पडत बरं का. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका यमधर्मवास पाहे आजच्या तिथीला यमानं ही वेळ, आज दुपारची वेळ सुवर्णाक्षरात यमानं लिहून टाकली. कागदाव नाही, त्याच्या छातीवर. ज्या वेळेला पैठणचे मालक यमाला भेटलेत, यम धन्य आज. आजच्या या पवित्र षष्टीच्या दिवशी यम सुद्धा धन्य. मला मालकांचं दर्शन झाले. तुमच्या माझ्यासारख्या झंगाटून गेलेल्या लोकायला नेऊ ते कदरलंय. यम कदरून गेले, ते मळून गेले, त्याची बुद्धी अशी मळून गेली. महाराज या महात्म्यांची भेट झाल्याच्या नंतर तो तल्लख होतोय, तो तेजस्वी होतोय. काय पुरुषार्थ आहे. चाल म्हणे तीर्थावर नेलं. यमाने विचारलं मालक काय? थांब इथंच आता. आणि मग पवित्र तीर्थामध्ये प्रवेश केला. पवित्र तीर्थात प्रवेश केला आणि वरी फक्त गळ्यातली माळच आली. आणि त्या माळाचं आपण दर्शन घेतोय आज. त्या माळाचं दर्शन घेतोय. त्या माळ पडू द्या. सासूची संपत्ती घेऊन सासूला भाकर न देणारी जात असन ती या जन्मात मांजर झाली. मंडपातून यायच्या अंगावर पडली ती. मला काहीच नाही पाहिलं. मांजर पडली यायच्या अंगावर. उठाला किती बायकायला बॉच करलं काय माहिती ना आता. हा तिचे नख म्हणजे यमाच्या रूपात दिसलेत तुम्हाला. ध्यानात ठेवा. डोळे गिळे गेले असते एखादीचे. हिशोबात बोला सासू सासऱ्याला इथं गेल्या. हो निघालं माय मथारा असं म्हणजाव नका. तुम्हाला काय तरुणपणीत मरायचं का? हारवरी आला. ती पुष्पाची समाधी. महाराज निळोबाराय नमूद करतात, नाथांनी विचार केला एका ज्यांच्या खांद्यावर बसलो त्यांच्या खांद्यावरनं खाली उतरलोय. पुन्हा कोणाच्या खांद्यावर जायचंच नाही. जगातल्या सर्व नियमाची पायमल्ली करून, म्हणजे यमानं निसर्गानं लावलेली जी नियमावली तुमच्या आमच्या करता माणसांकरता, या सगळ्या नियमाची पायमल्ली. कोणाच्या खांद्यावर जायचं नाही, पुन्हा अग्नीचा स्पर्श नाही, पुन्हा काहीच नाही. या सगळ्या गोष्टीला बाजूला लोटून सगळं कर्तल करून आपला देह पाण्यात पवित्र तीर्थ समर्पित केला. हा किती मोठा पुरुषार्थ आहे. काय त्यांचा महिमा वारंवार. हा माझ्या पैठणच्या मालकांचा अल्पसा पुरुषार्थ तुमच्या पुढे मांडला. अल्पसा.
राजे हो, या समाधीला नमस्कार करा. आपल्याकडे ते भक्तीचं वारं येईल, आपल्याकडे ते भक्तीचे सेन्स येतील, आपल्याकडे ते भक्तीचे वलय येतील आणि आपल्या प्रपंचात सुखद लहरी प्राप्त होतील. या समाधीवर नमस्कार करा. काही गर्दीत जाऊ नका, नुसती परिक्रमा करा. पवित्र गोदावरी मातेचं स्नान करा आणि खांद्यावर पताका घेऊन, गळ्यात टाळ घेऊन, कोणी विना वगैरे काय, नुसतं नामचिंतन भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ म्हणू मंदिराला नुसती प्रदक्षिणा करा. लोटांगण घाला, इथली माती कुठंतरी अंगाला एक कणभर लागू द्या. या समाधीतनं आशीर्वाद. एखाद्या सुकलेल्या झाडाला पाऊस पडल्याच्या नंतर जशी हिरवळ येते, तशी आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या दुःखरूप या भवरूपी सागरामध्ये, या भवाच्या समुद्रामध्ये सुखाच्या लहरी प्राप्त होतील. अशा ठिकाणी पाय पडत जा. भंगिऱ्याचं ऐकू ऐकू कुठेही डोकं ठेवते भिकार चोट देवायच्या पायावर. जे स्वतःच्या पोटा करता भीक मागायले, त्या भीक माग्या देवायच्या पाया पडल्यावर काय होईल? इथं पडत जा पाया. इथं आज सर्व देवता स्वर्गातल्या असतील, 21 स्वर्ग असतील, 14 भुवनातल्या असतील, पाताळातल्या असतील, या सप्तद्वीपातल्या असतील, आज सर्व देवता या मातीत विलीन येतात. या झाडात असतील, मातीत असतील, भिंतीत असतील, काष्टात असतील, दगडात असतील, पाषाणात असतील, दगड पाषाणे खड्यात असतील, कणाकणात सर्व देवतेचं इथं वास्तव्य. म्हणून आज इथं सुटलेल्या वाऱ्यानं उडालेली धूळ अंगावर पडली की आपण पुण्यवान व्हा. कारण इथला महिमा इतका मोठा आहे की जिथं निळोबाराय वर्णन करतात काय मोठा महिमा आहे, काय त्यांचा महिमा. वारंवार हा पैठणच्या मालकांचा आणि तुम्हाला शब्द दिलता देहूतल्या मालकांचा महिमा एवढा मानतो. माझ्या वाणीला विराम देतो. पुन्हा नंतर कीर्तन आहे इथं. मला वाटते कोणाचं कीर्तन आहे पुन्हा? ज्ञानेश्वर महाराज तांबे. हो, घंट्या दीड घंट्याला कीर्तन आहे. तुम्ही असे मोकळे फट होता. चांगलं कीर्तन, छान छान छान. असे खळखळून लगे तुमचे सांधे गिंदे असे छट मोकळे फट होतील. असं मस्त छान कीर्तन भेटले मला. ते येणार आहेत, आले तिथं पैठणमध्ये आहे. ऐकते महाराजांचं, खैरमोडे महाराजांचं. लोक काळावर जय प्राप्त केला महाराज. हा पैठणच्या मालकांचा पुरुषार्थ. डीजेला मी देहूकर मालकांचं कीर्तन ऐकायला जात असतो, दरवर्षी जातो. देहूतल्या मालकांना एखादा म्हणील हे देहूतलं इथं का, मी तुम्हाला शब्द दिला. एक तुकोबारायचा पुरुषार्थ आणि पैठणच्या मालकांचा पुरुषार्थ सांगतोय. दोन सांगतोय. विटेवरचे मालक देहूतल्या मालकांना नेण्यासाठी आलते. हे मालक स्वतःच मालकाकडे गेले. स्वतःच मालकाकडे का गेले या तीर्थात? कारण गंगा ही विटेवरच्या मालकाच्या अंगठ्यातून जन्माला आलेली आहे. अंगठ्यातून जन्माला आलेली, अंगठ्यातून. स्वयं गेले. स्वयं विटेवरचे मालक देहूतल्या मालकांना घेण्यासाठी गरुडांना घेऊन आले. तुकोबाराने निरोप दिले ते 2-4 लोकांकडे. गरुडाला विनंती केली, विटेवरच्या मालकिनीला विनंती केली, शेषाला विनंती केली, मग वारकऱ्यांना विनंती केली. वारकऱ्यांनी ज्या वेळेला विटेवरच्या मालकांना सांगितलं त्यावेळेला विटेवरचे मालक गरुड घेऊन आले बीजेच्या दिवशी. आणि पैठणच्या मालकांना नेण्यासाठी षष्टीच्या दिवशी आले. किती जवळचा पुरुषार्थ, 4-5 दिवसाचा पुरुषार्थ. बीज आणि षष्टी एकदम जवळचा पुरुषार्थ, जवळचं नातं. वेळ किती जवळची. गरुड आले आणि तिथे एक वृक्ष, एक तरु आहे, त्याला देवतरू म्हणावं लागेल. त्याच्यावर गरुडानं आश्रय घेतला. श्रुतीनं विचारलं, भगवान ज्या वेळेला तुकोबारायला न्यायला आले त्यावेळेला गरुड खाली का नाही बसला? खाली का नाही बसला? गरुडाला किती लोकांना देवाला लुचलं असतं, अंगावच पडले असते देवाचे सगळे लोक. देव आले, देव आले, देव आले, देव आले. जरा जुरा छावछू सांगणाऱ्या महाराजाला सांभाळायला 50-50 माणसं येतं. त्यांना असं जरा जुरा काही सांगावं, छावछू सांगावं. वारकरी नाहीत पटणार तुम्हाला, कारण तुमचं पापच तितकं उतू आलं ना. तुम्हाला वारकरी कसे आवडतील? तुमचं 10 पिढ्याचं पाप, काहीचे पैसे पापाचे, त्याच्यामुळं भंगिरे जास्त आवडत येत ना.
वारकरी कसे आवडतील तुम्हाला? तो इतकं लुचते, तो प्रत्यक्ष देवानी गरुड आल्यावर करबडे महाराज किती लोकांना लुटलं असतं, ते लुचलं असतं. कोणाला वाटलं असतं मी पायदार. खरं तर देव गरुड आणि भगवान आल्याच्या नंतर तुकोबाराय सोबत ज्यांनी देव पाहला ती काही माणसंही साधी नसतील बरं. ते काही तुमच्या माझ्यासारखी माणसं नसतील, ते माणसे अधिकारी असतील. त्यांनी प्रत्यक्ष देवाला पाहिलं, गरुडाला पाहिलं. पण मला असं वाटतंय तितकं पुण्य नसावा की त्यांनी देवाला हात लावा आणि गरुडाला हात लावा. आधारच राहील. किती यम ताब्यात, पैठणच्या मालकाच्या आणि देहूच्या मालकाच्या यम किती ताब्यात, ते दोन एक पुरावा, एक दिला एक देतोय तुम्हाला. भगवान आले तुकोबारायला आवाज दिला, चला महाराज आता. महाराज स्वतः म्हणले वाड वेळ झाला. स्वतः स्वयं 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 म्हणले येतो म्हणले मी. देवानं गरुडाच्या पाठीवर बसून हात खाली केला आणि तुकोबारायला सांगितलं धरा हातन यावरी, हात धरांवरी या. पण देवाचं आणि तुकोबारायाचं हाताचं अंतर असं एवढं पडलं. देवही हात खाली करायलेत पण हाताला जुळच न, तुकोबाराय टाचावरी करून हात करायलेत पण हाताला जुळच न. काय करावं? बर खाली आले असते तर सगळेच लोंबकाळले असते. नाही देव न्यायला आल्यावर कोणाला वाटलं असतं का आपण इथं थांबवा? सगळे बऱ्याच लोकांना जावंसं वाटलं असतं ना. पण नाही, भगवान फक्त तुकोबारायला घ्यायला आलते. आज प्रभू फक्त पैठणच्या मालकांनाच घ्यायला आलते, बाकी नाही कोणाला. हात खाली केला पण जुळच न. विटेवरच्या मालकांनी तुकोबारायला सांगितलं महाराज कोणाचा आधार घेता का? एखाद्याचा आधार घेता का? म्हणजे स्टूल घेता का, खुर्ची घेता का, टेबल घेता का, एखादा मोठा दगड घेता का उभा राहायला? आपण जसं पंखा फिट करायला शिडी घेतो, स्टूल घेतो, टेबल घेतो, तर देवाच्या आणि तुकोबारायच्या हाताचा असं मोजकं अंतर होतं. मग तुम्ही उभं राहण्यासाठी काही घेता का? तुकोबाराय म्हणले एक मिनिटभर थांबा, कोणाचा तरी आधार घेतो. आणि तो आधार घेतला यमाचा, तो आधार घेतला काळाचा. यमराज जी काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे. काय पुरुषार्थ आहे पैठणच्या मालकाचा, काय पुरुषार्थ आहे भक्ती पुरुषार्थ देहूतल्या मालकांचा. काळ मुजरा करत होता, पैठणच्या मालकाला सुद्धा काळ सलाम करत होता, मुजरा करत होता. ती जुन्या काळातली भाषा. कारण आपल्याकडे बऱ्यापैकी निजामाचं राज्य होतं मराठवाड्यावर, त्याच्यामुळे ही जुनी शब्द बऱ्यापैकी मुजरा वगैरे अशी काही शब्द आली हिंदी भाषेत. आणि मराठवाड्याच्या बाहेर गोऱ्यांचं राज्य होतं. गोऱ्यांचं त्यानं लय धुतलंय तुम्हाला. हो आती त्याचा पगडा अजून फिरणं. शाळेत सातवीच्या पोरी सुद्धा त्या गोऱ्यांचा पोशाख घालून गादरिंगला डान्स करतात. ते त्याचा नालायक पुरुषार्थ इकडे आला, भंगिऱ्या पुरुषार्थ. ते काढून टाका त्या गोऱ्यांची संपत्ती, त्या गोऱ्यांचे संस्कार टाका, पाश्चिमात्य संस्कार तुकून टाका सगळे. चला, तुम्हाला सांगण्यापेक्षा कीर्तनकाराच्या बायकोनं गाऊन घालूच नाही. जिचा नवरा कीर्तन करतोय का तिनं साडीच्या व्यतिरिक्त दुसरा पोशाख घालूच नाही. आणि जरी घातला तर मोबाईलवर फोटो काढून, जरी काढला तर बटन दाबून तो असा इकडं तिकडं पसरून लाज वाटावा. तिच्या नाकावा असा मोठा दगड आदळावा, तिला कळावा आपण हे चुकीचा पोशाख घातल्याच्या नंतर हे मोबाईल, तुमचे मोबाईल लय रगिले आगाव येते. महापतिव्रत आहे आपला ब्रह्मचारी मोबाईल आहे, याच्यात काही भंगार येतं नाही, याच्यातलं जातं नाही. काय न घ्यायला काय झालं, मी गळ्यात माळ घालील इतकी मला शेतीतून पैसे येते. हे टेम्पो भरून मोबाईल घेईल औंदाचा माल इकल्यावर. पण आता कशाला म्हातारपणी, आता लोक लुगडं घातलं ना, आता कशाला गाऊन घालू म्हातारपणी, आता नकोय आपल्याला, याच्यावर मरायचं आपल्याला. त्याच्यामुळं ते मोबाईल, हा संस्कृती लोकांना काय सांगायची, आपण नीट वागायला पाहिजे. आपण 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 कीर्तन झाला की बरमुडा, त्याला येते दोऱ्या. म्हणजे कीर्तनात हिंदुस्थानी, बाहेर निघला की पाश्चिमात्य स्थानी. नाही, चुकाशी नाही करायची. काय घेऊ बरं आला, यमाला सांगितलं यमराज, यमाला वाकवलं आणि यमाच्या डोक्यावर तो बसून जगा काळ काय.
यमाच्या मानकडावर पाय देऊन विश्वाच्या मालकाच्या हातात हात दिला. काय पुरुषार्थ, काय त्यांचा महिमा. वानुवार उढोबार अर्धा मिनिट भीक मागतो. सगळ्यांनी अर्धाच मिनिट भजन करा हातवरी करून. भानुदास एकनाथ